काही भाज्या अशा असतात की त्यात भरपूर पोषण मूल्य असतात, परंतु आपण दररोज त्यांची भाजी करून खाऊ शकत नाही. परंतु जर मात्र आपण ती चटणी स्वरूपात दररोज खाऊ शकतो. तर चला, आपण आज जी चटणी बनवणार आहोत ती फक्त चवीसाठीच नाही, तर तिच्यात भरपूर पोषण मूल्यांचाही समावेश आहे. तर ती पाने म्हणजे आहे शेवग्यांची पाने. तर चला मग अगदी सोप्या पद्धतीने आज आपण या पानांची चटणी बघू. थोडंसं तेल टाकून घेतलं, त्यामध्ये जिरे टाकले, लसणाच्या 5-6 कळ्या टाकल्या, लाल मिरच्या 2 तोडून टाकल्या, त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घेतले, छोट्या वाटीने तेल टाकले आणि मस्त खमंग असं भाजून घेतलं. त्यानंतर जी पाणी मी आणली होती शेवग्याची, स्वच्छ धुवून सुकून घेतलेली होती, ती पाणी आता मी यामध्ये टाकणार. छान असं मिक्स करणार आणि मंद आचेवर होऊ देणार. लगेच ही पाने कुरकुरीत होतात. आता हे सर्व मिश्रण मी एका ताटामध्ये काढून घेतलं थंड होण्याकरिता आणि थंड झाल्यानंतर छोट्या ब्लेंडरमध्ये काढून छानपैकी मिक्स करून घेतलं. ब्लेंड झाल्यानंतर आता एका बाउलमध्ये काढलं आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून छान मिक्स करून घेतलं आणि इथे तयार झाली आता ही आपली अगदी पोषण मूल्यांनी भरपूर अशी ही चटणी. आणि तयार झालेली ही चटणी हवाबंद डब्यात भरून ठेवा. तुम्ही आजपर्यंत शेवग्याच्या शेंगाची भाजी खाल्ली असेल, त्याच्या पानांचे पराठे करून किंवा सुकी भाजी करून खाल्ली असेल, परंतु अशा प्रकारे ही चटणी करून ठेवली तर शेवगा दररोज आपल्या जेवणात राहील व पोषण मूल्य देखील आपल्याला भरपूर मिळतील. तर अशा प्रकारे ही चटणी नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.